बंदी आणलेले आता भावेश आणि नंदू बुंदी उतरत आहे. वायफाय ऑनच आहे ना. तर मंडळी आता हळदी कुटण्याचा कार्यक्रम चालू होणार आहे आपला. या काय काय सांगत याला हळदी कुटायला काय हळदी फोडायचं. काल दगड आणले होते नदीवरनं हे ते आणि बिजेवडा काय सांगतं ते बिजेवडा आणि हे हळदी आहेत आपल्याला त्याच्यानी फोडायचं हळदी फोडायचे. ते आपले गाणेरीन ते चहा पिऊ राहिले. मंडळी एक मुसळ कमी पडत होता. मुसळ म्हणजे ते याच्यात हे करायचं असतं मलाही नक्की माहीत नाही ते कसं एक्सप्लेन करू. ते आणायला गेलो होतं 2 लाख एकच होतं. आता चालू आहे हळद फोडायची रसम दाखवतो आता तुम्हाला. दादा आणि काका काम करू राहिले. पायरीवरचं ते काय आपण आणलं हिरव्या कलरचं ते थोडं एक्स्ट्रा झाले कट करू राहिले दोघं मिळून. 1.25 रुपये मागितलेत. मग काय हा दोघी 5 जणी एवढं गवसून आणून 10 जणी सुदैव काकांनी आता खुर्च्या आणलेल्या आहेत बोरवटवरनं. किती 100 सांगितलं होतं मग किती आणल्या काय माहीत. बघूया कोणत्या कलरच्या आहेत. रेड कलरच्या खुर्च्या त्या आता खाली करायचं आहे. वातावरण तर खतरनाक झालंय पावसाचं बेकार. मामान त्यांनी मोपाड्यावरून आता कपडे शिवून आणलेत. मामा झाले का शिवून कपडे कसे शिवलेत. एकदम अच्छा ना. हां हां तर सगळी मंडळी आता कामाला भिडलेली आहे. हां चला आता खुर्च्या उतरूया आपण. मंडळी हळद फोडायचा आता कार्यक्रम चालू झालेला आहे. मगाशी सगळे गाणे गात होते. आता बघूया कशा तऱ्हेने फोडता येते. देवा अजून ठेवायची लवकर ये जा उद्या पैसा ठेवायचा हे काढून एक रुपया ठेवायचा आता 11 दिले पूजा करायची
बोले मैनाच्या कानात ग गेलो तू सोपारी बनात ग रारो बोले मैनाच्या कानात ग गेलो तू सोपारी बनात ग सोपारी बनाचे मी राखण करीते सोपारी बनाचे मी राखण करीते सोपारी बनाचे मी राखण करीते बोले मैनाचे कानात ग गेलो तू बदामी बनात ग बोले मैनाचे कानात ग गेलो तू बदामी बनात ग बोले मैनाचे कानात टॉर्च गेलो तू बदामी बनात ग बोले मैनाचे कानात ग गेलो तू बदामी बनात ग बदामी बनाचे मी राखण करीते बदामी बनाचे मी राखण करीते बोले मैनाचे कानात ग गेलो तू गोपारी बनात ग बोले मैनाचे कानात ग गेलो गोपारी बनात ग बोले मैनाचे कानात ग गेलो तू गोपारी बनात ग बोले मैनाचे कानात ग गेलो तू गोपारी बनात नंदूचा आंब्याचा फांदी आण ए आमच्या रोहिदास भाऊंनी म्हणजे चौधरी सरांनी बुंदी आणलेली आहे. आता गाडीमध्ये त्यांची आता बुंदी उतरायची आहे आपल्याला. किती आणली आहे का बुंदी? 1.5 क्विंटल तुमच्याकडून? हो बस 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 आता आपण बुंदी उतरूया. चला बुंदी आणलेली आहे. आता भावेश आणि नंदू बुंदी उतरत आहे. आता ते मध्ये नेऊन ठेवून राहिले गुंजन आणि ते बुंदी. वरून वरून चलो 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 भागो भागो भागो. हम आता एक बुंदीची आणलेली आहे ते आपण आता मध्ये नेऊन ठेवूया घरात. ती चप्पल काढलेली नाही आहे. गाडी फक्त सरपंच नाही ना, चप्पल काढली दाखव.
आता हे झालं व कसा दोरा लावला पाला लावली तर मंडळी सर्वजण उद्याची तयारी करून राहिले, मेहंदी काढून राहिले. आमची आत्या आता मस्तपैकी मेहंदी काढून राहिली. आणि त्याच्यावर काय नाव टाकते का? हा, चंद्रकांत. हो हो, ही पंचफुला अक्का, तिच्या हातावर वर्ष ताई मेहंदी काढून राहिली. काय काय नाव टाकते? रोहिदास चौधरी. आणि इकडं बाईंचा कॉल चालू आहे, एकदम स्पेशल मेहंदी चालू आहे. दाखव कोणती? जबरदस्त. आणि अरे मॅडम काय करू राहिल्या? कोणती? त्याच्यावरती. आणि गुंजन मॅडम काय करत नाही, आळशी झोपल्यात मगापासून. आणि इथं तमा मॅडम आपल्या मेहंदी काढून राहिल्या हातावर. काय काढली? कोणती? काय मेहंदीचं नाव काय आहे? फुल हँड. आणि इकडे भत्ता खाऊ राहिले मॅडम, भत्ता मॅडम. चला तर आता मी पण माझी मेहंदी दाखवते, तोपर्यंत मी आंबा माझा संपवून टाकतो. चलो बाय. गुड मॉर्निंग मंडळी. तर आज आहे आपल्या हळदीचा कार्यक्रम. तर सगळे तयार लागलेले आहेत, चहा वगैरे सगळं काय तयार करून झालेत. इथं काकू आता काय याचं पीठ दळू राहिले. तिथं नाश्ता इथं तयार ठेवलेला आहे. बाकीचे माणसं बाहेर आहेत, तुम्हाला दाखवतो मी. आमची दीदी केव्हापासून आवरत नाही काय नाही, नुसतं टाईमपास करायच्या मागं लागलेली आहे. तर बाकीचे दाखवतो, थांबा तुम्हाला काम काय करतं. तिरथ साहेब जस्ट आलेले आहेत तिथं. सचिन दाजीन त्यांनी आता एवढंच वांगी तोडून वगैरे झालेत. तर बाबांनी ते चहा पिऊ राहिले. सर्व आता इथं आहेत. रुपाली मॅडम तिकडं काय कपडे धुवू राहिले. आत्या पण तिकडं काहीतरी मदत करू राहिली. पियुष भाऊ आज सकाळी लवकर उठले, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. बाकी सर्व आता इकडे तयारी करू राहिले. मामा, आई, आत्या आणि इकडं बघा आपले छोटे बंधू आणि सचिन म्हणतो सचिन दाजी म्हणतो, रियांश आणि हा वेदू इकडून खेळून आले एवढ्यात. चला आता बाकीची तयारी करू. काय करतो रियांश? कुठं चालला? भूर मला पण ने ना बूम बूम. हो चांगली तयारी चालू आहे. आमच्या आईला काय बस येतच नाही भाऊ. दादा काय आंबे पाडून राहिले पप्पाची झाडाला. हा, मी नवरदेव आहे ना. टँकरात नवीन पाणी भरायचं आहे म्हणून आपण जुनं पाणी काढतोय. इथं पियुष आणि काका दोघं पण आहेत. टाकी साफ करू राहिला पियुष आणि काका इथं आहेत. किती राहिली अजून? निम्मीच्या वर आहे का? चला तर आता कमी झाल्यावर मग आपण मोटर लावायला जाऊया. आता धीरज भाऊ सगळ्यांना आता नाश्त्यासाठी पोहे देऊ राहिले. तुमच्यासाठी पण पोहे. भाऊ उपास आहे माझा. इकडे रे पियुष. सगळे नाश्ता करू राहिले आता मस्तपैकी. रिओ ओ
इथं बसा या नाही तर थोडं ये टोपी बिपी आणले. खास झाले रुपाली सात नंबर. गेले पप्पा गेले पप्पा. आणा काय अक्का अगरबत्ती लावते का इथं? अगरबत्ती लावते. वांगे कापायचं काम चालू आहे इकडं. आपले सगळे मंडळी मित्रमंडळी वांगे कापायच्या मागे लागलेत. कोण काय गाणी सांगू राहिलं काय? कांदा सोल तू कांदा. काय रे पंकज कशाला बोलवलास? वायफाय ऑन ठेव ना भाऊ. गाणी लावले ना काय. वायफाय ऑनच आहे ना. ऑनच आहे बघू. मंदिरातून एवढ्यात जस्ट आलो आम्ही. आता नाश्ता करायचा आहे कारण आज नवरदेवांना उपास सांगितलंय. मागे इकडं पाणी आले तर पाणी भरायचं कार्यक्रम चालू आहे. पाणी आणि इकडं स्वयंपाक करायचं चालू आहे. स्वयंपाकासाठी एवढे माणसं आलेत आपले. चालू आहे. घेऊन ये. मग आता एवढे लेट आलाय काय? लवकर ते याचा. हा ना हा ना आहे ना. गोदडे आहेत आता इथं. ए जल्दी काम कर, जल्दी हाथ चला. फटाफट ये काम खत्म करोगे तो तुरंत दूसरा मिलेगा. उधर कौन सी गैंग है? सबको लेंगे, सबको लेंगे. चाय पिया ना सबने? सोडा मागा. सोडा बिडा नहीं पीते. सेव सोडा ड्रिंक बियर.
सांगा. हे आता कुठं नाही आलं चुलीवर. मला वाटलं देवाऱ्यात ठेवायला. चला चला. असं हे साखरेमध्ये येऊन ए भाऊ तुझं काय चाललंय रियांश? रियांश रे काय ना तू कशाला का आणलाय? ओके ओके जा मग वाट मिठाईवाले. अशोक भाऊंनी स्पेशल आपल्यासाठी पेटवरनं का आणलं रे? टमाटे आणले भाऊ. काय रे? आलो आलो थांब. काय नाही काय सगळे ज्याचे त्याच्या मोबाईल मध्ये काढायचं. अरे तुम्ही काय रे दरवेळेस पायरी विसरता? आपल्या हळदीसाठी आता स्टेज तयार केलेलं आहे. आपल्याला टेबल आणि बसण्यासाठी आपल्याला एक तयार करायचं आहे. नेमके हे आणलंय पण पायरीच विसरून आले घरी. तर परत जातील पायऱ्या आणण्यासाठी. तर ते रियांशच्या बड्डेला नव्हता आणला ना? भूल गए. ते सर्व बसलेत आता मस्तपैकी. इधर हमारी गैंग बैठेली है. क्या रे मुंह क्यों छुपा रहा है तू? ये गैंग हमारी गैंग है. ये फ्यूचर गैंग है. तगड़ी गैंग बैंड बनाने वाले. हाँ. और इधर वो पंकजी जौने को गए थे. वो बोले मैं खाना खा के तुरंत निकलता हूँ. अभी तक निकले नहीं. उनका क्या प्लान है? थोड़ी देर में ना. हाँ एकदम टकाटक. तब तक देखते हम इधर क्या क्या चालू है. टेबल आता बघू कसं लावायचं. इथं डेकोरेशन करायचं आहे आपल्याला. सोनू भाऊची एंट्री झालेली आहे आता. आपले आईकडचे पाहुणे सर्वात आधीचे सोनू भाऊ यांनीच आगमन केलेलं आहे. ए काय ग तू काय लहान आहे काय कडीवर? हा काय अशोक भाऊ एकदम. तुम्ही हा ना? हा मोबाईल घे माझा. ए भाऊ तू काय भारी भारी ड्रेस घेऊन येतो रे. मोबाईल नवरदेव ब्लॉग काढ राहिला ना ग सानू.
पाऊस बिऊस नव्हता ना तिकडं? हा ना. चल हळद. तर आता सगळ्या कलवऱ्या नटू राहिल्यात तिथं. नटून झाले आता सगळ्यांचं. दृष्टी, शान्वी, इकडं बघ, इकडं काय कर. सगळे तयारी करताय आता. झाले आवरून. स्टेज आपला सजवलेला आहे आता. पंकज भाऊ हल्दीचं नाव आपले तिथं लावणार आहे. लाव ना, तू काय सांगू राहिला? अरे तू मेन आहेस. दाखव नाव, दाखव रे. आपले महेंद्र भाऊ आलेले आहेत आपल्याला इथं आता मदत करणार आहेत. मोठे बंधू. ए काय जरा काय हल्दी नाम. धीरज साहेब काय चाललंय बाकी? मग ए वाजवा वाजवा वाजवा. व्हिडिओ काढायला पाठवलेलं काय?